श्री राम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. व्यायाम ही दीर्घायुष्याची गुरुकिल्ली आहे. समर्थ म्हणाले, नियमित व्यायाम केल्याने शरीर निरोगी राहत असतं. आपण ऐकलंय, वाचलंय, परंतु आपल्याला व्यायामच करायला बघा कंटाळा येत असतो. आपण काय बोलतो, मला व्यायाम करायला वेळच मिळत नाही. अहो, आपण उठतो किती वाजता बघा, 9ची ड्युटी असते, बरोबर की नाही? कंपनीमध्ये जायचं असतं, ऑफिसमध्ये जायचं असतं, पण त्यामध्ये आपण उठतो किती वाजता? 8 वाजता. आणि 9 बघा 8:30ला आपण लगेच निघतो. अहो, शरीराला सुद्धा व्यायामाची गरज आहे. जसं प्रत्यक्षात आपल्या देहाला भूक लागली की खाल्ल्यावर कसं बघा एनर्जी येते की नाही, मग तसंच आपल्या देहाला सुद्धा एनर्जी येण्यासाठी कशाची गरज आहे? त्या व्यायामाची गरज आहे. व्यायाम ही दीर्घायुष्याची गुरुकिल्ली आहे. फक्त वाचण्यापुरतं आहे, परंतु आपण स्वतःहून आत्मसात करत नाही. आपण दररोज नियमितपणे व्यायाम केला पाहिजे. आपण दुसऱ्यांना सल्ले देतो, परंतु स्वतः आपण कधी करत नाही. बघा, एखादी व्यक्ती ज्यावेळी मैदानामध्ये, ग्राउंडमध्ये बघा प्रत्यक्षात राऊंड मारत असते, आपण त्यांना सल्ले देतो, बरोबर की नाही? शूज परिधान करायला हवं, बघा सकाळी मॉर्निंग वॉकला धावायला हवं, त्यासाठी लवकर उठणं गरजेचं आहे, आपण त्यांना सांगतो. दोरी उड्या खेळल्या पाहिजे, पण प्रत्यक्षात स्वतःहून कधी आपण तिथे मैदानामध्ये अजून गेलो नाही. मग आपलं आयुष्य दीर्घ आणि सुखी राहील का हो? का माहिती आहे? आपल्याला कामामध्ये कंटाळा येतो याचं कारण का? कारण एक म्हणजे आपल्या शरीरामध्ये एनर्जी नाही आहे. आपण बघा उन्हात गेल्यानंतर एखाद्या वेळी आपण प्रवास करतो बघा, प्रवासाच्या वेळी खूप ऊन लागतं. शरीरावर ऊन ज्यावेळी बघा प्रत्यक्षात आपल्या देहाला चटक्यांसारखं बसतं, त्यावेळी बघा आपला घसा कोरडा पडतो, तहान लागते. असं वाटतं कुठेतरी बघा थंडगार पाणी प्यावं, थंडगार उसाचा रस घ्यावा, लिंबू सरबत घ्यावा. अशा अनेक मनामध्ये प्रश्न, डोक्यामध्ये चलबिचल चालू होतं, बाकी काही सुचत नाही आहे. का? शरीर तंदुरुस्त राहिलं पाहिजे. शरीराला बघा थकवा आलेला आहे. मग आता शरीराला थकवा तेव्हाच जाणवेल ना, जेव्हा तू प्रवास करशील तेव्हा. मग कामामध्ये सुद्धा बघा तसाच कंटाळा येतो, काम करावंसंच वाटत नाहीये, काम नकोसं वाटतं. का? एनर्जी नाहीये. कारण देहाला कंटाळा काय येतं? आळसपणा काय येतं? शरीर तंदुरुस्त नाहीये. मग आता विचार केला, व्यायाम म्हणजे फक्त शरीर हलवणं नाही, तर तो शरीर आणि मन दोन्ही तंदुरुस्त ठेवण्याचा एक मार्ग आहे. आपण काय करतो? व्यायाम म्हणजे काय? इकडे तिकडे धावतो, हां म्हणजे व्यायाम झालं का? मनापासून करणं गरजेचं आहे. तो बघा मैदानामध्ये गेलाय किंवा ती बघा प्रत्यक्षात मैदानामध्ये व्यायाम करण्यासाठी गेली म्हणून मी चाललोय, याला अर्थ नाही. मनापासून करणं गरजेचं. त्याने नवीन शूज घेतले म्हणून मला नवीन शूज मिळतील म्हणून मी 2 दिवससाठी बघा प्रत्यक्षात त्या ग्राउंडमध्ये राऊंड मारण्यासाठी गेलो नाहीये. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक लोक आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. आरोग्य म्हणजे काय वाटलं हो? अहो, सुंदर एवढं आयुष्य आपल्याला प्राप्त झालं असताना आपल्या देहाला, आपल्या आरोग्याची काळजी नाहीये. आपण उन्हामध्ये प्रवास करतो, घटाघटा थंड पाणी पितो, उपयोग काय? साधं गरम बघा तवा असतो, तव्यावर फक्त आहे ना आपल्याच हाताने थोडं थोडं असं पाणी मारा, कसे बघा बुडबुड बुडबुड आवाज येतो की नाही, तरतर तरतर आवाज येतो. का? कारण ते तव्याला सहन झाले नाही. मग आपल्या शरीराला काय सहन होणार आहे हो?
एवढा उन्हामध्ये प्रवास करतो आणि थंड पाणी पितोय. आपल्याला तेव्हा थंडावा वाटेल, घसा कोरडा झालेला ओला होईल, पण नंतर त्याचा फरक आपल्याला जाणवेल. का? बघा, लगेच प्रत्यक्षात शरीर आपल्याला साथ देणार नाही. डोकं दुखलेलं पाहायला मिळेल, सर्दी झालेली पाहायला मिळेल, घसा दुखलेला पाहायला मिळेल. याचं कारण म्हणजे धूळ. बरोबर की नाही? भाग कुठला दिलेला आहे? समर्थ म्हणाले आपल्या आरोग्याकडे आपणच दुर्लक्ष करतोय, चुकीचा आहार घेतोय. आता व्यायाम करणं, मग त्यासाठी खाणं सुद्धा आवश्यक आहे ना. नुसता व्यायाम करत गेलो, एवढ्या किलोचा मी उचलतोय, तेवढं बघा एक्सरसाइज करतो, पण आहार जर घेतला नाही मग उपयोग काय? कशी बॉडी होईल? कसं शरीर तंदुरुस्त राहील? अहो, शेवटी ताणतणाव, आळशी जीवनशैली यामुळे अनेक आजार निर्माण होतात. परंतु जर रोज आपण थोडा थोडा व्यायाम, बघा वेळ जर दिला व्यायामासाठी, तर शरीराची ताकद सुद्धा वाढेल, तुमचं मन सुद्धा प्रसन्न राहील आणि तुम्ही सुद्धा आजारांपासून दूर व्हाल. म्हणजेच शरीर मजबूत व तंदुरुस्त राहील. दुसरं म्हणजे आपलं जे रक्ताभिसरण आहे ते सुद्धा सुधरेल. मन शांत राहील, आनंदी राहील, रोगप्रतिकारक आपली शक्ती वाढेल. म्हणजे विचार करा किती काय काय. हे सर्व आपल्याला कुठं पाहायला मिळतं? दवाखान्यात. जेव्हा आपला देह आजारी पडतो तेव्हा मग असं वाटतं, अरे व्यायाम केला असं बरं झालं असतं. म्हणून समर्थाने एक सुंदर बोध सुद्धा प्राप्त करून दिलेला आहे. एक गाव होतं, त्या गावामध्ये 2 मित्र होते. एकाचं नाव होतं अमित, दुसऱ्याचं नाव होतं रोहन. रोहन रोज सकाळी लवकर उठून व्यायाम करायचा, तर अमित फार आळशी होता, दिवसभर फक्त झोपत बसायचा. काही वर्षांनी रोहन मजबूत, तंदुरुस्त आणि आनंदी जीवन जगत होता. पण अमित सतत आजारी पडायचा आणि डॉक्टरांकडे फेरा मारत बसायचा. एक दिवस अमितने रोहनला विचारले, तू इतका निरोगी कसा? रोहन हसून म्हणाला, मी रोज व्यायाम करतो ना, हीच माझ्या आरोग्याची गुरुकिल्ली. म्हणजे विचार जर केला तर प्रत्यक्षात निरोगी जीवनासाठी सर्वात महत्त्वाचं अत्यावश्यक आहे ते म्हणजे व्यायाम. दुसरी गोष्ट, आयुष्याची गुणवत्ता सुद्धा सुधारत असते. दीर्घायुष्य मिळवण्यासाठी हाच तर खरा सर्वोत्तम मार्ग आहे. आणि मानसिक आणि शारीरिक संतुलन सुद्धा राखले जात असतं. म्हणून समर्थ म्हणाले, नियमित व्यायाम करणं फार गरजेचं आहे. आपल्याला 5 सूर्यनमस्कार घालायला बघा वेळ मिळत नाही. मग आपला देह, आपला शरीर निरोगी कसं राहील? आयुष्य आनंदाने दीर्घकाळ जगता आलं पाहिजे. आपल्या दैनंदिन जीवनात आरोग्य आणि शिस्त याला खूप महत्त्व आहे. कारण योग आहेत, प्राणायाम आहेत, व्यायाम आहेत, यांना खूप महत्त्व दिले गेलेले आहे. म्हणून समर्थ म्हणते, नियमित व्यायाम करा. आपण ज्या वेळेला बघा, लहान मूल असतं, लहान मूल जेव्हा झोपलेलं असतं ना, तेव्हा ते शांत झोपलेलं असतं आणि एकदा ते उठलं ना, सरळपणे उठत नाही. बघा, इकडे तिकडे त्या पाळण्यामध्येच किंवा जी गादी असेल त्या गादीवरच बघा पूर्णपणे लोळत लोळत काय करतो, तर आईपाशी येत असतो. किती तो एक्सरसाइज करत असतो, व्यायाम करत असतो. आपण फक्त हसत बसतो, अरे हा उठले बघा. पण विचार जर केला ना, तर त्यांच्याकडून सुद्धा गोष्ट शिकण्यासारखी आहे. एखादी गोष्ट ज्या लहान बाळाला बघा प्रत्यक्षात आवडणारी असते ना, ती गोष्ट मिळवण्यासाठी किती प्रयत्न करत असतो की मला ती वस्तू मिळावी. तो विचार सुद्धा करत नाही, मला चालता सुद्धा येत नाही, तरी सुद्धा विचार करा, ती गोष्ट मिळवण्यासाठी कसा तो गुडघ्यांवर बसून किंवा बघा झोपून तो येत असतो.
आणि ती गोष्ट मिळवण्यासाठी बघा अट्टहास करत असतो. हाच तर खरा व्यायाम आहे. म्हणून समर्थ म्हणाले, आपल्या दीर्घायुष्याची गुरुकिल्ली सर्वात महत्त्वाचा म्हणजे व्यायामच आहे. म्हणून व्यायाम ही दीर्घायुष्याची गुरुकिल्ली आहे. जय जय रघुवीर समर्थ.